प्रवचक म्हणून श्री हरी लवंड महाराज यांनी पुढील सेवा करावी मी अशी त्यांना विनंती करतो. सांगताय हनुमंताने रावणाच्या वनाचा विध्वंस करण्याचं ठरवलं होतं. मातेने सांगितलं होतं की झाडाला हात लावू नको, जी पडली तेवढीच फळं खायची. पण हनुमंतानं रामचंद्राची आज्ञा प्रमाण मानून जी काय असणारी शेपटीला झाड हालून खाली पडलेली जी काही फळं होती ती खाण्यासाठी सुरुवात केली. पिकली फळे ती असणारी रामचंद्राला अर्पण करायची, जारसी फळे कृष्णाला अर्पण करायची, बाकी हिरवी फळे ब्रह्मदेवाला अर्पण करायची, ब्रह्मार्पण करायचं. अशा पद्धतीने जेवायच्या अगोदर आपण जो नैवेद्य म्हणून घास काढून ठेवतो तशा पद्धतीचा प्रकार हनुमंत करतात. जी काय देवलोक होते त्या देवलोकांना वाकड दाखवू लागले. का वाकड दाखवू लागले? देवांना जी जमत नाही, काय जमत नाही ती देवाच्या नशिबामध्ये नाही. थोडं काहीच नाही म्हणत मी. भगवंताची सेवा जी आम्ही आज करतोय ती देवांच्या सुद्धा नशिबामध्ये नाही. ते आम्हाला तिचं भाग्य मिळालंय आणि दैत्यांना त्या ठिकाणी वाकड दाखवू लागले असं सांगतात. हिरवी होते, जांभळी होती, अनेक प्रकारचे कोशिंबीर लोणचं जे आपल्याला जेवायला असतं त्या पद्धतीचा पदार्थ मानून सेवन करू लागले. सामुद्रिक मेळावी त्यासी विध्वंसी वनासी वृक्ष चौपाशी उपडोनी. आणि सीता मातेने सांगितलं होतं की बाबा झाडाला हात लावायचा नाही, म्हणून आपल्या शेपटीच्या जोरानं हनुमंताची काही झाडं होती वनामधली ती झाडं तोडायची आणि जमिनीवर पडलेली फळं तीच हनुमंताने खात होते. फळं खाण्यासाठी हनुमंत लंकेला आले नव्हते. मुख्य जो उद्देश होता तो वनाचा विध्वंस करायचा होता आणि ते कार्य सुरू केलं. वाड्याला जरी त्या वनामध्ये प्रवेश करायचा म्हटलं तरी रावणाची आज्ञा लागत होती. एवढं दुर्धर शासन रावणाचं होतं आणि अशा वनामध्ये हनुमंताने एकटी एक गेले. सगळी जी काही झाडं होती वनामधले ती झाडं तोडून खाली टाकू लागले, विध्वंस करू लागले असं सांगतात. हनुमंताने विचार केला महाराज, आपण एकतर दुसऱ्याच्या गावात आलोय आणि दुसऱ्याच्या घरी येऊन आपण शांत बसत नाही.
त्याच्या घराची नासधूस करायला लागली. हनुमंतानं लक्षात घेतलं, आता जर राक्षस युद्धाला आली तर आपल्यापाशी हाताखाली काहीतरी पाहिजे. म्हणून जी काही आसपासची झाडं होती ती सगळी झाडं शेपटीनं तोडून हनुमंतानं जवळ ठेवली. जर कधी गरज पडली तर झाड उपटून मारता येतं म्हणून सगळी झाडं हनुमंताच्या कडानं गोळा करून ठेवली. असं सांगतात, निश्चित आईशे जागणी हनुमंत शिळा पाषाण वृक्ष पर्वत आणले ते युद्धार्थी. हनुमंतानं ओळखलं महाराज, युद्ध होणार आहे, भरपूर युद्ध होणार आहे, भयंकर युद्ध होणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला त्या राक्षसांना मारण्यासाठी अनेक प्रकारची झाडं होती आणि ती झाडं गोळा करून ठेवली होती. भयंकर युद्धामध्ये त्या झाडाच्या प्रहाराने राक्षसांना मारायचं विचार हनुमंत करतात. वृक्ष उपडे टाक पिंजरे जागी झाली वन करे मनती मारा रे मारा वन वन रे बंगिले. आणि हनुमंत ज्यावेळेस वनाचा विध्वंस करत होते त्या अशोक वनामध्ये झाडं उपटत होते, त्या असणाऱ्या गोंधळानं झोपलेली राक्षस जागी झाली. जागी झाल्यावर पाहिलं महाराज वनाचा विध्वंस झालेला आहे आणि एक वानर माकड त्यांना दिसलं. काय करतात ते का, बोंब उठली कसरी वन भंगिले चौफेरी शस्त्र घेऊन वन करी वंदनावरी लोटले. त्या संपूर्ण वनामध्ये गोंधळ उठला महाराज. एका वानरानं सगळ्या वनाचा विध्वंस केला. अहो राणीची हा पाडे खैरा नेवाने करविले लंकेश्वरा. एकरा अर्जुन परी औक्षहिनी आकरा न दिनेची काही. माऊलींनी सांगितलंय मला पहिल्याच अध्यायामध्ये. अहो झाडाचा पाला खाणारा वानर त्यानं रावणाला जगू दिलं नाही आणि असं असणारं बल सामर्थ्य हनुमंत. त्या हनुमंताने हे सगळ्या वनाचा विध्वंस केलेल्या वनकरांनी पाहिलं, हनुमंताला पकडण्यासाठी आले. असं सांगतात, एक तळपती वरण खांदे एक विंदीतील क्षोणी कांदे एक आविती गोपन गुंडे एक ते दोंडे टाकीती. आता रावणाच्या असणाऱ्या वनामध्ये ही वानर आले. आता वानराला मारण्यासाठी आपापल्या हातामध्ये जी शस्त्र होती महाराज, कोणाकडे ओढण होतं, खडग होती, ती बी नव्हती. आता झोपीत होते, झोपीत न उठले मग कुठं शस्त्र उडकायला पडायचं. त्यामुळे कोणी दगड घेतली, झाडं घेतली, वानराला पकडण्याचा प्रयत्न करू लागले. वन उपडिले माकडे सांगता राव मानिल कुडे यासी धरावे रोकडे रावणा पोळल्या वया. वनकरांनी विचार केला महाराज, देवानाचे रक्षक होते ना राखणदार, त्यांनी मनामध्ये ठरवलं आपण जर रावणाला सांगायला गेलो, रावणापाशी जाऊन काय सांगणार आहे आपण. एका माकडाला वनाचा विध्वंस केला, आपल्यालाच लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. ही रावणापर्यंत गोष्ट नेण्याची, म्हणून रावणापर्यंत बातमी जाऊच द्यायची नाही. आपण ह्या माकडाला जिवंत धरून त्या रावणाकडे घेऊन जाऊ असा विचार वनकर करू लागले. कोणी जरा बनती एक एक मनती आवश्यक घालोनी झडप धरू याशी. आता राक्षस होत महाराज, अनेक प्रकारच्या मनामध्ये संकल्प विकल्प माणसाचा येत असतो. त्या राक्षसाने विचार केला ही शेपटी लावायची. बसलंय झाडावर पण शेपटी खालीपर्यंत आली, आपण याच्या शेपटीला धरू. त्यांना काय माहिती ती शेपटी किती वाढते, आपण याच्या शेपटीला धरून वळू म्हणजे माकड आपल्याला सापड. दुसऱ्या मुला तसं नाही, जवळ गेली कातळीत येते, लांबनं त्याच्यावरती झडप काढू आणि त्याला पकडू असा विचार राक्षस करू लागले. ऐशी वाद कराची मात ऐकून हनुमंत त्याचा करावया गात मग
ते हनुमंताने सगळं ऐकून घेतलं. हनुमंताने विचार केला तर ह्यांना मारायचा वेळ कशाला लावायचा, ह्यांना मारलं तर आपल्याला रावणाकडे जाता येईल, म्हणून कशा पद्धतीने मारतात ते का. त्याची शस्त्र करून पीठ अवघे कवळी कवट बांधिली मोठवना करांची. हनुमंतानं आपल्या शेपटीचा धड दिशेने थडाका मारला महाराज. त्यांच्या हातामध्ये जेवढी शस्त्र होती गोळा करून आणलेली सगळी, त्या शस्त्राचा भुगा झाला, पीठ झाला आणि हनुमंतानं आपली शेपटी सोडली. जेवढी बी वनकर होती सगळी वनकर शेपटीमध्ये बांधली, उचलली. वाचा 14 सहस्रवन करा पुच्छ बांधोनिया भारा नीचे पीले पई सागरा मच्छ मकरा अर्थ. त्या 14,000 वनकर होते महाराज. एक मारायचं म्हणजे दिवस जाईल होय. आपल्या पैसे फक्त 2 तास असते. 2 तासामध्ये सगळ्या राक्षसांना मारायचं, कशाला एका मारायचं. 14,000 वनकर होते. शेपटीमध्ये हनुमंतांना गुंडाळले आणि समुद्रामध्ये मासे मगर त्यांचं सकाळचा का नाश्ता तरी होईल म्हणून सगळी राक्षस समुद्रामध्ये टाकले. राक्षसी आट तीसी देसी तू संवाद केला जासी घेणे मारोनिया वन करासी केला वनासी विध्वंस. आणि सगळी झोपेत नव्हती. रात्रीच्या प्रसंगामध्ये काही राक्षस जागी होती. मग राक्षसीने त्या सीतेच्या जवळ गेल्या आणि सीतेला सांगितलं, कालपासून तुझ्याकडे वानर येते म्हणजे माकड, ते तुलाच गोड बोलतय आणि आमच्या सगळ्यांचं वाटोळं केलंय. तू तुझ्या बरोबर ज्या वानराने काल संवाद केला त्याच वानराने त्या सगळ्या असणाऱ्या वनकराचा नाश केलाय असं राक्षसी सीतेला बोलतात. एकी सुटला दोवात एकी फळ फळा मुदत एकी चल चला कपत मूर्छा गत पैकी. राक्षसी आटती सीतेशी तुवा संवाद केला जासी तेने मारणी वन करासी केला वनासी विध्वंस. एकी सुटला दोवात एकी फळ फळा मुदत एकी चल चला कापत मूर्छा गत पैकी. ज्यावेळेस त्या राक्षसी सीतेच्या जवळ गेल्या, कशाला? सीतेला धमकी द्यायला, सीतेला सांगायला. हनुमंतानं फक्त त्यांच्यावरती गुरगुर केली. काय केलं? फक्त बघितलं. बघितल्याबरोबर कोणी महाराज चढीत लघवी करू लागला, कोणी पळू लागला, पडता पडता पडू लागलं, परत उठू लागलं, परत धडकून पळू लागलं. अशा प्रकारची अवस्था राक्षसांची झाली म्हणतात. दोनदा पिटला वानरो तलदारो चिरू मारो तुझ्या रक्ताचा घोट भरो घटका करो सगळाची. त्या असणाऱ्या राक्षसींनी सीतेला बोलायला सुरुवात केली. म्हणजे सीते, ही जी वानर आहे तुझं, त्या असणाऱ्या वानराने आमच्या सगळ्या राक्षसांना मारलंय, त्यामुळे तुला जिवंत ठेवण्यामध्ये मजा नाही. कोण म्हणतो तुला जिवंतच मारू, कोण म्हणतो तुला त्या ठिकाणी असणारे तुकडे तुकडे करू, कोण म्हणतो तुला हाय असं घेऊन टाकू. अशा राक्षसी सीतेला बोलू लागल्या. सीता गंजिता सुंदरी हनुमान गुर गुर दयावरी बेने पळाल्या निशाचरी अपंपरी ते ऐका. ज्यावेळेस सीतेच्या असणाऱ्या भोवती राक्षसींना हनुमंतानं पाहिलं, त्यावेळेस हनुमंतानं बघितलं ही सीतेला त्रास देत आहे, म्हणून हनुमंतानं फक्त गुरगुर केली. सगळ्या राक्षसी पळून गेल्या. काय करतात ते का? बेने पळाली देह प्रती देशनी गळाली नाटवे चिती
वनामध्ये येणार पळत 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 रावणाकडे गेल्या जात असताना त्यांच्या अंगावरची कपडे सुद्धा फुटलेली त्यांच्या लक्षामध्ये नाही नागत रावणाकडे गेल्या आणि वनामध्ये घडलेला प्रकार रावणाला सांगू लागल्या त्या वनामध्ये एक वानर आले कुठून आले कुणाचंही काय माहिती नाही पण त्या वानराला आपली जी काही 14 वनकर होती 14,000 वनकर तेवढ्या वनकरांना 1 मिनिटाच्या आत मारून टाकलं एवढा बलवान ती वानर आहे असं राक्षसी रावणाला सांगतात ज्यांच्यावरती रावणाचा भरवसा होता अशा प्रकारचे भरवशाचे 1 नाही 2 नाही म्हणत 80,000 ते असणारी राक्षस त्या ठिकाणी त्या वनामध्ये पाठवलं म्हणतात घेऊन या जिवंत पकडून आणा हे 80,000 मोठ्या ठिकाणी राक्षस गेली जेवढी आपल्यावर शस्त्र होती सगळी त्या वानराच्या अंगावरती टाकली त्या शस्त्राखाली वानर दिसायला गेला असं सांगतात विचारी पोटात मगन रोचती चक्रघात सावरिया चक्र संपात कार्य समस्त करिया हनुमंताने विचार केला बाबा ह्यांनी किती शस्त्र आणल्या आपल्याला यांची शस्त्र लागत नाही इंद्राचा वज्र सुद्धा ज्याच्यावरती शरीरावरती भोगा झालाय तो हनुमान आहे महाराज हनुमंताच्या हाताचा धक्का जरी लागला तरी पर्वताचं पीठ होते लागता बाऊचीच पेट मेरू मंदार होती पीठ एवढा बलवान आहे हनुमान हनुमंताने विचार केला यांचं एक बी अस्त्र आपल्याला लागत नाही मग आपण घालवायचं का बरं यांनी शस्त्र आपल्यावरती टाकले काय करतात बघू असा विचार हनुमंत करतात एवढी सोडले महाराज शस्त्राखाली हनुमान दिसतच नव्हता आणि मग त्या असणाऱ्या राक्षसांनी विचार केला आम्ही रावणाचं घरचं खातोय म्हणजे बलवान आहे ह्या वानराला आम्ही मारून टाकलं आम्ही आतुरबळे आहे बलवान आहे असा विचार राक्षस करतात त्यांनी बोलायला सुरुवात केली की आमच्या शस्त्रानं आम्ही जी शस्त्र सोडली त्या शस्त्रानं ह्या वानराचा भुगा झाला म्हणले त्याचा ती रणांगणामध्ये कुठे गेलं दिसायला गेलं त्याचा हात तुटला असेल पाय तुटला असेल हनुमंतानं ऐकलं महाराज हनुमंतानं ऐकल्याबरोबर भयंकर राग आला काय करतात ऐका कवी पूंजाची सांगे गोष्टी आधी दीर्घ राक्षस कोटी सुरुवात आहे म्हणजे हे जे 80,000 आहे आले तिथं पण महागाई एक बी जाऊ द्यायचं नाही म्हणजे ही जी वन आहे त्या वनाच्या बाहेर एकाला बी जाऊ द्यायचं नाही जिम्मेदारी तुझी हनुमंत शेपटीला बोलता लागत पोंजाचा आघात त्याच्या शास्त्रा करोनी भस्मांत किंग
वनामध्ये शस्त्र भोगा केली आणि हनुमंतानं गर्जना केली, प्रभू श्रीरामचंद्र भगवान की जय. मी तव श्रीरामाचा दूत सीता संदेशी आलो येत, हनुमंत सीता सापडली येत, आला अंतराक्षसा. आणि मग हनुमंताने विचार केला, महाराज मी रामाचा आहे. कोणाचा आहे? रामाचा आहे. आणि रामाचा असल्यामुळे आम्हाला घाबरायची भीतीच नाही. आम्हाशी श्रीराम हे बळ, श्रीराम बळे मी सबळ, श्रीराम ते भजा तुम्ही सकळ, राम केवळ परब्रह्म. त्या रामाचा मी आहे, त्यामुळे मला भीती गरज नाही. माझ्या पाठीमागे समर्थ आहे, बलवान आहे. म्हणून हनुमंतानं त्या सगळ्या 80,000 मारला. काय करतात ऐका. राक्षसा करणी रगडा जाडीनं इंद्रजिताचा भाला, रावणा गाजरिया गाडा, राम रोकडा निनं. हनुमंतानं मनामध्ये विचार केला, महाराज बघूच म्हणले या राक्षसांकडे किती ताकद आहे. ह्या राक्षसांचा जे काय असणार आहे चुरा करेल. इंद्रजिताला सुद्धा खूप गर्व झालाय म्हणजे त्याने इंद्राला आणलं होतं बांधून. त्या इंद्रजिताला गळीत लग्नेपर्यंत मारला. त्या एवढं त्रास त्या इंद्रजिताला देईन, रावणाचा सर्व गर्वाचं हरण करीन, मग रामाला इथं घेऊन येईल असा विचार हनुमंत करतात. ऐकता हनुमंताची मात, बोंब उठली लंकेत, ऐकोनी किंकराचा घात, लंका नाथाचा चकला. त्या असणाऱ्या अगोदर महाराज त्या ठिकाणी 14,000 वनकर मारली, पुन्हा 80,000 किंकर मारली. ही सगळी बातमी रावणाकडे गेली आणि रावणाला सांगितलं, महाराज तुम्ही ज्यांच्यावर भरोसा ठेवला होते ते भरोसाचे सुद्धा मारले गेले. रावण दचकला महाराज. एकतर आपल्या वनामध्ये कुणीच येत नाही, आले ते आले, कुठं आले माहित नाही, नो एंट्री केले, पण आपल्या भरवशाचे सगळ्या वीरांना मारले. रावण घाबरला, दचकला. काय करतो ऐका. पुंडलिक